कोल्हापूर जिल्ह्यातील 4 खासगी रुग्णालयांविरोधात महात्मा फुले जन आरोग्य योजनेसंदर्भात रुग्णांकडून अनधिकृत पैसे घेणं, उपचारात दिरंगाई करणं, टाळाटाळ करणं अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या अंगीकृत समितीनं या तक्रारींची गांभीर्यानं दखल घेऊन जिल्ह्यातील या 4 रुग्णालयांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील सनराइज हॉस्पिटल, इचलकरंजीतील अलायन्स आणि गडिंग्लजमधील स्वराज हॉस्पिटल यांचा समावेश आहे. समितीनं या रुग्णालयातील शासकीय योजना तात्पुरत्या स्वरूपात रद्द केल्यात. राज्य शासनानं गोरगरीब आणि गरजू रुग्णांना सेवा सुविधा मिळाव्यात या हेतूनं महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवली होती. त्यानुसार रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा आणि रुग्णांची जेवण व्यवस्था करण्याच्या अटी शर्ती घातल्या होत्या. मात्र काही रुग्णालयांनी रुग्णांकडून जादा पैसे उकळल्याचं निदर्शनास आल्यानं ही कारवाई केली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. महात्मा फुले आरोग्य योजना ही सर्वसामान्य लोकांच्यासाठी अत्यंत आवश्यक, महत्त्वपूर्ण आणि भविष्यात सुद्धा प्रत्येक माणसानं पटदिशी जर कुठे जावं तर महात्मा फुले आरोग्य योजनेच्या हॉस्पिटलमध्ये जावं अशा पद्धतीची शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमध्ये एकही रुपये पेशंटकडून घ्यायचा नाही आहे. अगदी त्यांना घरी पोहोचवण्यापर्यंत आणि तिथपर्यंतच्या जेवणाची सुद्धा व्यवस्थाही हॉस्पिटलनं करायची आहे. त्याबद्दल त्यांनी अग्रीमेंटमध्ये आम्हाला स्पष्ट तशा सूचना दिलेल्या असतात. दुर्दैवानं असे काही प्रकार निदर्शनास आले की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आर्थिक परत आणखीन त्याच्याकडून अधिक आर्थिक निधी किंवा आर्थिक पैशाची मागणी केली असते. हे चुकीचं आहे. अशा पद्धतीच्या काही तक्रारी राज्यात आल्या होत्या. त्या राज्यात आलेल्या तक्रारीबद्दल त्या संबंधित हॉस्पिटलना सूचना दिलेत, नोटीस दिलेत आणि जर अगदीच चुकीचं असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली.